नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जीवदानी मातेचे मंदिर जे आहे विरारला. तर तिथे जायचे कसे, पाहायचे काय, कुठे काय आहे, खर्च किती, जेवणाचे काय, असे सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तर जीवदानीला येण्यासाठी विरार पूर्वेला उतरून रिक्षा स्टँड आपणास पाहायला मिळते. रिक्षाने तुम्ही 10 ते 12 मिनिटातच मंदिराजवळ पोहोचता. तुमचे स्वतःचे जर प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्हाला अशी खाली पार्किंगची भव्य अशी जागा दिसते. इथे खालूनच तुम्हाला असे स्टॉल्स बघायला मिळतात, जिथे देवीचे ओटी भरण्यासाठी ताट मिळते. रस्त्याच्या दुतर्फा असे आपणास स्टॉल्स बघायला मिळतात. हे इथे आहे समोर जीवदानीचे पायऱ्यांचे प्रवेशद्वार आणि इथे त्याच्या उजवीकडे आहे रोपवेचे प्रवेशद्वार. रोपवेच्या इथे सुद्धा तुम्हाला अशी पार्किंगची चांगली सोय केलेली दिसते. जर गर्दी असेल मंदिरात तर इथे वयस्करांना बसण्याची सुद्धा चांगली सोय आहे. तर ही आहे रोपवे. भक्तांना आणि आबालवृद्धांना ती सरळ मंदिरापर्यंत घेऊन जायचं काम करते. तशी ही आहे सिंगल ट्रॅकच, पण फक्त मधोमध 2 फाटे फुटतात. वर जाणारी ट्रेन एका साईडला जाते, दुसऱ्या बाजूने जाते. वयस्करांना ही खूप चांगली सोय आहे. याचे तिकीट आहे फक्त 250 रुपये. इथे त्यांनी खाली काही सूचना दिलेल्या आहेत. गडावर बलिदान बंद आहे. मंदिरात होणारे कार्यक्रमाची रूपरेषा आदी फलक लावलेले आहेत. तर इथे आहे एक असा फलक जो वसई विरारवाल्यांसाठी फायद्याचा आहे. तो म्हणजे फक्त 50 रुपयामध्ये डायलिसिस. इथे बाजूलाच हे डायलिसिस सेंटर आहे. चला तर मग आता आपण मंदिरात जाऊया. इथे आल्यावर मी चालतच जाणे पसंत करतो, कारण चालत जाण्याची मजा काही औरच आहे. गप्पा मारत देवीचे नामस्मरण करत चालत जाण्याचा अजून एक फायदा म्हणजे आपली स्वतःची परीक्षा. इथे डावीकडेच आपल्याला 5-10 पायऱ्या चढल्यानंतर गणेश मंदिर लागते. 11:22ला चालू केलं. ज्या भक्तांनी एक नवस बोलला असेल की मी प्रत्येक पायरीवरती एक कापूर पेटवून जाईन, तर अशा प्रकारे ती कापूर पेटवत पुढे चालली आहे. चालताना तुम्हाला जर दम लागला तर मध्ये थांबत जावे. आता झाल्या 710 पायऱ्या. दम लागतो. थोडासा हळूहळू चालावं थांबत. आता आपण अर्ध्यापर्यंत आलो. वरतून दिसणारा असा मध्ये तुम्हाला बरीचशी अशी लिंबू पाणी, ओटीची सामान. शहराच्या पूर्वेकडील एका टेकडीवर जमिनीपासून सुमारे 1375 पायऱ्या असलेल्या जीवदानी देवीच्या एकमेव मंदिरासाठी हे देशभर प्रसिद्ध आहे. विरार येथील 150 वर्ष जुने जीवदानी मंदिर रविवारी सणासुदीच्या वेळी हजारो भक्तगणांनी मंदिर भरलेले असते. इथे येणारे भक्तगण देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे नवस बोलत असतात. त्यातलाच हा एक नवस, गुडघ्यांवर चालत येणे. सलाम आहे तिच्या जिद्दीला. आता आपण थोड्याच वेळात मंदिरात पोचणार.
आता आपण मंदिराच्या जवळ आलो आहोत. शांतता राखा. मंदिराकडे जाण्याचा मार्ग. नवरात्रीमध्ये इथे खूप गर्दी असते इथे, म्हणून झिगझॅग नवरात्रीमध्ये फुल भरलेलं असतं. आतमध्ये शूटिंग काढायला भेटेल की नाही माहिती नाही, म्हणून इथूनच लांबूनच बघू. अकरा 57 आपण वरती देवीच्या मंदिर गाभाऱ्याकडे आलो. इथून आलो की इथे आपण देवीच्या गाभाऱ्यात जातो. आता बंद केलं आहे. आता थोड्या वेळातच इथे आरती चालू होईल. आरतीसाठी दर्शनाची लाईन बंद ठेवली आहे. मंदिराच्या कळसाला या आतून वेगवेगळ्या देवींचे चित्रे अशी बसवण्यात आलेली आहेत. पवित्र मनाने मनोकामना करणाऱ्या भक्ताची प्रत्येक इच्छा आई पूर्ण करते. समोरून देवीचे मनसोक्त दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न झाले. सोमवार असल्याकारणाने गर्दी कमी होती. मंदिरातून बाहेर पडल्यावरती इथे असं वरती आहे. देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर इथे प्रसाद वाटत होते. तो प्रसाद घेतला आणि बाहेर पडलो. वर इथे अशी प्रशस्त अशी जागा आहे. त्या जागेवर शेड टाकली आहे व तेथे बरीचशी मंदिरे, छोटी छोटी मंदिरंसुद्धा आहेत. चला तर मग एक एक मंदिर बघूया कोणती कोणती आहेत ती. इथे जीवदानी देवीचा प्रसाद भेटतो, नारळाच्या वड्या. पैसे चिकटतात का बघतोय. पैसे चिकट नाही पडले. वाघाच्या कानात आपली इच्छा मनोकामना सांगणारे भक्तगण देवीच्या समोर बसून आपले गाराने मांडणारे भक्तगण हे तुम्हाला इथे बरेचसे भेटतील. वर तुम्हाला चहा, नाश्ता, प्रसाद, पाण्याची बॉटल, कुल्फीवाले सर्व काही इथे दिसतील खायला. कोणाला काही खायचे असल्यास इथे बसून तुम्ही खाऊ शकता. इथे आहे वडापावची सोय. ले चाय. हाँ जो आएगा चल.
वो नवरात्रि की वजह से वहाँ से रास्ता बंद कर देना वो, नहीं तो पहला तो चालू था। ते आहे हे मंदिराचे कळस आणि वरून दिसणारे हे विरार दर्शन। हा इथून पहिला बाहेर जाण्याचा मार्ग होता, पण काही कारणास्तव इथे ह्या नवरात्रीपासूनच ह्यांनी हा बंद केला आहे आणि इथे दुसरीकडून ह्यांनी असा दुसरा रस्ता केला आहे, तो पायथ्याला जातो डायरेक्ट तिकडे रोपवेकडे। त्या अगोदर इथे भक्तांनी बांधलेल्या नवसाच्या पताका तुम्हाला बघायला मिळतील। खूप साऱ्या पताका इथे भक्तांनी लावलेल्या आहेत। देवीला चढणाऱ्या इच्छा नवसाला पावणारी देवी म्हणूनही या मंदिराची ख्याती आहे। देशभरातील भक्तगण या ठिकाणी दर्शनाकरता येतात। आपल्या दुःखाचे निवारण व्हावे, आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून आईला साकडं घालतात। नवरात्री जीवदानी मंदिरमध्ये तुम्ही बघू शकता, आत्ताच एवढी गर्दी आहे। जीवदानीच्या या डोंगरावर 17व्या शतकाच्या सुमारास जीवदान नावाचा किल्ला होता। आजही या ठिकाणी तटाच्या बांधकामाचे कोरीव दगड भग्नावस्थेत आढळतात। चिमाजीअप्पांनी हा किल्ला 31 मार्च 1739 रोजी जिंकून घेतला। या गडावर पांडवकालीन दगडात कोरलेल्या गुफाही आहेत। आपण तिकडून आलेलो खाली, तो रोपवेचा रस्ता आहे, आपण तिथून आलो तिथपासून चढत आणि हा आहे रोपवेचा रस्ता आणि ती माणसं आहेत तिकडे, ती तिकडे दिसत आहेत रोपवेची। आता हा रोपवे आला आहे, दिसत आहे तो हा रोपवे। आणि हे रोपवे ही माणसं आहेत, आता ती रोपवेमध्ये ती माणसं उतरणार आणि ती चढणार, खाली उतरणारी माणसं आहेत। आता ह्या रोपवे बघा, हे रोपवे काही खाली ट्रेन चालले, एक वरती येते। नवीन रस्ता आहे हा, एक पहिला इथे नव्हता असा, हा वेगळा आहे। 2 वर्षापूर्वीसुद्धा मी इथे आलो होतो जीवदानीला। त्या व्हिडिओला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मी सर्वांचे आभार मानतो। आणि आज परत एकदा मी दसऱ्यानंतर आज तुमच्या भेटीला आलो आहे। तो उतरण्यासाठी हा वेगळा रस्ता आता आला आहे, पहिला वेगळा होता, तिथून होता, मग आता बंद केला तो, त्याच्या इथून रस्ता केला आहे। इथून इथे प्रसादालय, जीवदानीपासून 2 मिनिटाच्या अंतरावर हे प्रसादालय, 12 ते 3 च्या दरम्यान तिकडे आपला महाप्रसाद मिळतो। थाली आहे 15 रुपये। कुपन येते काढावी 15 रुपये।
या प्रसादालयामध्ये सहज 200 माणसं एका वेळेस जेवू शकतील, एवढं मोठं आहे. आता जेवून मी आता बाहेर पडलो, तर माझा व्हिडिओ मी इथे संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब जरूर करा. खाली उतरल्यावरती तुम्हाला प्रसाद, माळा, देवीचे फोटो, खेळणी लहान मुलांसाठी जर घ्यायचे असल्यास तर इथे असे बरेचसे स्टॉल्स आहेत. तर आता मी माझा व्हिडिओ इथे संपवतो. आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.